Hello everyone, good morning. व्हेरी गुड मॉर्निंग. आस्था से गुड मॉर्निंग. ती पण आता आस्था झोपेतून उठलेली आहे. सो आम्ही निघालो आहे नागपूरला. आमचा प्रवास आहे पुणे टू नागपूर वाया समृद्धी मार्ग, राईट? 670 किलोमीटर्स. 670 किलोमीटर्स आणि आत्ताचे वाजले आहे सकाळचे 5:30. आमचं 5 ठरलं होतं पण आम्ही 5:30ला निघतोय, बट इट्स ओके. आपण तुम्हाला कळेल आमचा प्रवास कसा होतोय. समृद्धीने आम्ही थोडेफार अपडेट्स देत राहूयात. तर आता थोडंसं स्टार्ट करूया. येस येस. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमच्या औरामध्ये, आपल्या ऐरावतमध्ये आपली पहिलीच लॉंग ट्रिप आहे, हो ना सतीश? येस, आमची पहिलीच लॉंग ट्रिप आहे नागपूर. सो मज्जा येणार आहे. आणि आस्था मागे झोपली आहे. तिला खूप झोप येत होती. ती झोपेतून उठली होती आणि लगेच झोपली आहे. सो ती 2 तास तरी झोपेल. सो आपण समृद्धीला, हो, तर तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन. पुण्यातून जर तुम्ही विदर्भ नागपूर साईडला तुम्ही जात असाल, समृद्धी मार्गे जायचं असेल आणि जर तुम्ही पुण्यात राहणारे असाल तर तुम्हाला म्हणजे चांगला रूट आम्ही सांगू शकतो शिर्डी थ्रू, हो ना? शिर्डीला एंटर करून तुम्ही जाऊ शकता. थोडासा रस्ता खराब आहे आणि सिन्नर थ्रू पण तुम्ही समृद्धीला लिंक करू शकता. बट सिन्नर थ्रू करायला म्हणजे PCMC मध्ये राहणाऱ्यांना सिन्नर थ्रू जायला खूप इझी आहे. आपण पुण्याकडच्या राहणाऱ्यांना थोडंसं उलटं पडू शकतं. सिन्नर थ्रू आणि शिर्डी थ्रू दोन्ही कराल तर 180 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट डिस्टन्स सेमच आहे. सो हे 2 ऑप्शन्स आहेत. तर आम्ही शिर्डी मार्गे जातो आहे. आम्ही शिर्डीने लागणार आहोत आणि येस, मग तुम्हाला दाखवूच शिर्डी पुलामध्ये पोहोचल्यावर आम्ही समृद्धीला लिंक होतो तसं. सो मंडळी, आम्ही आता इथे नगरच्या फाट्याजवळ आहे, हो ना सतीश? बायपासनी आता आम्ही इथून पुढे शिर्डीला प्रवास चालू करणार आहोत. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून झालेला आहे आमचा. आस्था उठलेली आहे. चला चहा घेऊ आणि लागू प्रवासाला. तो आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि आता आम्ही करतो. हे बघा, हा आहे फाटा. हा नगरला जातो सरळ रोड आणि हा इकडून औरंगाबाद शिर्डी मार्गे आहे. आणि आम्ही या हॉटेलला थांबलो होतो. नील प्युअर बेस्ट फॅमिली रेस्टॉरंट चांगला आहे. सो पुण्यावरून तुम्ही निघाला तर तुम्हाला ऑप्शन आहे नाश्ता करायला. सो लक्षात ठेवा. सो अतिशय खराब रस्ता आहे. हा तरी जरा बेटर आहे, हो ना सतीश? भरपूरच खराब रस्ता लागला आम्हाला. इतका वेळ लागलाय. 80 किलोमीटरचा रस्ता खराब आहे. 80 किलोमीटरचा रस्ता 70 किलोमीटरला खराब आहे. खूप काळजी. बघा आम्ही असे हलतोय किंवाचे. अजिबात स्टेबल असा रस्ता नाही आहे. काम चालू आहे रस्त्याला, पॅचचं. बट फास्ट काम नाही चालू. फास्ट काम चालू नाही आहे. भरपूर खराब आहे. गडकरी साहेब थोडं लक्ष द्या. ते बघ ना कसलं भारी पाणीचं. इथून लाईन असते. हा एंट्रन्स आहे इथं. साईबाबांचं दुरूनच दर्शन घ्यावं. आज दुरूनच दर्शन घेऊयात आणि पुन्हा येऊया आपण इकडे बाबांच्या दर्शनासाठी. बाबा बोलवतीलच.
मंडळी, आम्ही जेवायला आज काही थांबलो नाही आहे, कारण की मी घरून मेथीची भाजी आणि चपाती घेऊन आली होती, पराठे पण घेऊन आले ते, त्यामुळं आम्हाला जेवायला थांबायची गरज नाही पडली जास्त. आमचे ब्रेक्स आज कमी झालेत, पण आम्ही जरा लवकर अंतर कव्हर करू शकलो. आणि हा खरंच गुड ऑप्शन आहे, घरून टिफिन घेऊन यावा, मस्त गाडीमध्ये बसून खाता येतं, मुलांच्याही दृष्टीने चांगलं आहे. मंडळी, आता वाजलेले आहेत 3 आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही, कारण की आम्ही डायरेक्ट नागपूर न जाता आम्ही जाणार आहोत आधी यवतमाळला सतीशची सिस्टर राहते, आधी आम्ही त्यांना भेट देणार आहोत. या निमित्ताने त्यांच्या घरी जाणं होतं, आम्हाला भेट द्यायला होतं. वर्षातून 1-2दा मी त्यांच्याकडे जातोच जेव्हा जायचं असेल. सो तर आधी यवतमाळला जाऊ आणि मग उद्या आपण पुन्हा नागपूरचा प्रवास करू. ठीक आहे? ओके, चला भेटू आपण यवतमाळमध्ये ताईंच्या घरी. तिला तो गाण्याचा व्हिडिओ ऐकवते. गाणं स्वेटर घालणं थोडीशी. हे आमच्या नणंदबाईने आमच्यासाठी मटण केलंय छान. जोडणारा माणूस एकमेव माहिती आहे कोण होता? दिनेश मेंढे. आमच्या नणंदबाई पहा, अशी नणंद आहे की बहिणीसारखीच आहे. मस्त मयूताईंनी मटण बनवलेलं आहे आणि पंगत बसलेली आहे. भाऊजींनी मटण आणलंय, ते त्यांचं मेन्शन करा. भाऊजींनी आणलंय.